हॅलो वन्स अगेन. सो आपण आज ॲज युजल नवीन घाटवाटा करतोय. आपण आत्ता कर्जत तालुक्यामधल्या वडप गावात आलो आहे. वडप गाव फेमस आहे भिवगड किल्ल्यासाठी. हा आपला भिवगड किल्ला समोर दिसतोय. मस्त सूर्यप्रकाश पडला आहे. सकाळी खूप पाऊस होता आणि आपण आज करणार आहोत या दोन घाटवाटा. त्यातली पहिली आहे ही गाळदेवी. भिवगड सोडून जी पुढं निघालेली आहे ती गाळदेवीची घाटवाट वरती ढाकच्या डोंगराकडे जाते. वरती आपला ढाकचा किल्ला त्याचा पठार आहे मस्त. ते झाल्यानंतर आपण पूर्ण ढाकपर्यंत जाणार नाही आहोत. मधनंच आपण फिरून गोणीची वाट नावाची एक वाट आहे, त्या वाटेने खाली येणार आहोत. तर वरच्या घाटवाटा दोन्ही एकत्र जुळतात आणि नंतर वेगळ्या होतात. हे अजूनही वापरात आहेत. गावातले लोक म्हणतात की मळलेल्या आहेत तशा, पण गेल्यावरच काय युजली आपल्याला माहिती आहे घाटवाटा तसं बोलू आपण तसं होत नाही, काहीतरी वेगळं चित्र निघतं. पण या तशा वापरातल्या आहेत. सो गाळदेवी आणि गोणीची वाट अशा आपण दोन घाटवाटा आज करतो आहे भिवगड किल्ल्याच्या इथं वडप गावात. बघूयात कसा होतो ट्रेक. चला. सो ट्रेक सुरू झाला आहे. आपण बघितल्याप्रमाणे भिवगडचा किल्ला डावीकडे ठेवून आपण या मार्गाने आपल्याला धारेवर जायचं आहे. आपला गाळदेवी घाट, समोर सुंदर वडपचा धबधबा, फेमस वॉटरफॉल आहे. आत्ता तरी गर्दी नाही आहे. छान वातावरण आहे, सूर्य आला आहे आणि मस्त वारा आहे. सरप्रायझिंगली गरम होत नाही आहे. नेहमी कोकणात उतरल्यावर खूप ह्युमिड असतं, आज तसं कमी आहे जरा. काय मस्त नजारा आहे, मस्त वॉटरफॉल आहे. समोर भिवगड. आपण आता भिवगडच्या खिंडीत चाललो आहे. भिवगड आणि गाळदेवी घाटाच्या खिंडीत. इथनं आपला घाट सुरू होईल. सो फार सो गुड. बरंच बांधकाम झालं आहे पण या साईडला सगळं अगदी गावाचं शहरात रूपांतर व्हायला लागलं आहे. असं आलो आपण खिंडीत. आता आपण उजवीकडे जाणार गाळदेवीला. डावीकडचा रस्ता जाईल की आपल्या भिवगडाकडे. आपण आता भिवगड आणि आपल्या गाळदेवी घाटवाटाच्या खिंडीत आहोत. तिथनं आता आपण गाळदेवी घाटवाटाने थोडं वरती चढतो आहे आणि प्लान थोडा चेंज केला आहे. आपण आता गाणीच्या वाटेने वरती जाणार आहोत आणि ढाक गावाच्या अलीकडेच आपलं गाळदेवीचं मंदिर आहे, त्याला गारू आई पण म्हणतात. तिथं दर्शन घेऊन आपण सरळ गाळदेवीनी खाली येणार आहोत. सो आपण चढतो आहोत आता गाळदेवीच्या रूटवरती जाऊन पुढं टर्न घेऊन गाणीच्या वाटेने आणि उतरणार गाळदेवीनी. नावं दोन्ही कन्फ्युजिंग आहे थोडीशी, पण गाळदेवी आणि गाणीची वाट अशा दोन वाटा आहेत. आणि या गाणीच्या वाटेलाच आंबेझऱ्याची वाट पण म्हणतात, आंबेझरा. आता बघू कसं आहे. हे आपल्या इथं वाटाडे आहेत. आपण गावात एकांना बरोबर घेतलं आहे, बबन नाव त्यांचं. ते आपल्याला घेऊन चालले. ते म्हणतात गाणीची वाट चढायला जरा सोपी आहे कम्पॅरेटिव्हली, त्यामुळे आपण प्लान थोडासा चेंज केला आहे. चला. मस्त गाळदेवी घाटाचा नजारा, छान वाट चढली आहे वरती. आज खूपच मोठी गँग आहे आमच्याबरोबर. 10 लोक आहेत अप्रॉक्सिमेटली. हे आता ही वाय हे कुठे जंक्शनवर आलो आपण. इथं कुठल्या दोन वाट आहेत? ढाकभरची वाट आहे, ढाकची म्हणजे ही गाळदेवी वाट गाळदेवी वाट आणि ही आणि आंबेझरा म्हणजे गाणीची वाट. गाणीची वाट. अच्छा, म्हणजे आपण आता उतरताना या रस्त्याने उतरणार उतरताना या रस्त्याने येणार. आणि आपण आता गाणीच्या वाटेने वरती चढतोय. साधारणतः किती वेळ लागेल वरती जायला? तरी आपल्याला 1 ते 1.5 तास लागेल. गारोबाई मंदिरापर्यंत? हो, मंदिरापर्यंत 2 तास जातील मंदिरापर्यंत. मंदिरापर्यंत. गाणीची वाट म्हणजे आंबेझराची वाट. आणि ह्याचं दुसरं नाव काय? हे टोकाची वाट. टोकाची वाट. टोकाची वाट म्हणजे गाळदेवी. म्हणजे गाळदेवी. बरं. हा, आम्ही सरळ सरळ अशी टोकावर हा, टोकावरनं चढली म्हणजे धारेवरनं चढली. धारेवरनं चढली. बेस्ट आहे. चला. चला. आता आपण भिवगडाच्या वरती आलो आहे. गाळदेवी घाटाने पण पुढे चाललो आहे. सॉरी, माय मिस्टेक. गाणीच्या वाटेने पुढे चाललो आहे. पण गाळदेवी घाट उतरताना ठरवलं आहे आपण घ्यायचा. सो आपण आता भिवगड बघतोय समोर आणि हाईट गेन रपारप चालू आहे. आतापर्यंत साधारणतः 400 फूट चढलो आहे आम्ही
आणि माहीत नाही इथं दिसेल की नाही, खूप दुसर आहे, पण समोर ना सिटी दिसते सगळी. आय थिंक हे कर्जत पनवेलचा एरिया आहे. किती जवळ आलं आहे सह्याद्रीचं शहर. अवघड आहे. मस्त जंगलात वाट आहे. आत्तापर्यंत तरी छान वाटतं आहे. खूप छान घाट वाट आहे. मस्त जंगलात जाते, धारेवर चढते, हाईट खूप फास्ट गेन होती आहे. धमाल आहे आत्तापर्यंत. आणि वाईल्ड ऑर्किड्स खूप बघायला मिळतात जागोजागी. यस. आपल्याला इथे वस्ती लागली आहे. त्याला तुळशीचा माळ म्हणतात. आणि इथे वरती ढाकपठार. इथे एक छान झेंडा दिसतो आपल्याला. आपण एकदा विचारू आपल्या जे बरोबर जे वाटाडे आले त्यांना की हा कुठला मार्ग आहे का, हाच आपला रूट आहे जायचा. पण छान आहे. आम्ही तुळशीचा माळ सोडून पुढे निघालो आहे गाणीच्या वाटेने. आता जंगलात एंट्री घेतोय. मस्त मस्त जागा आहे. तुळशीचा माळ. पायवाट इतकी स्लिपरी आहे ही. हे सगळं असं पटकन घसरतं. त्यामुळे जेवढं चालतं तेवढं गवतातनं चालायचं. पाय सटकत नाही. गाळदेवी घाटाची सुरुवात. आणि आपण चढतोय गाणीच्या वाटेने. खूप स्लिपरी रस्ता आहे. सांभाळत सांभाळत चढावं लागतं आहे. मस्त किर्र जंगल आहे. चांगलंच दाट जंगल आहे. आणि खूप सुंदर वाट आहे. एकदम मळलेली आहे त्यामुळे चुकायला स्कोप नाही आहे. फक्त खाली ठरवायला पाहिजे फक्त गाळदेवीने जायचं का गाणीच्या वाटेने जायचं एवढंच. अदरवाईज छान आहे. हां मस्त सूर्यप्रकाश आला आहे. वरती कडक ऊन आहे पण जंगलात काय अजून पोचलेलं नाही आहे. मस्त. या गाणीच्या वाटेला आंबेझरा वाट पण म्हणतात. त्याचं मागचं कारण इथे पाणी कायम राहतं. एक छोटंसं कुंडारकं बनवलं आहे, पाईपलाईन लावली एक छोटीशी आणि हे सिमेंटिंग केलेलं दिसतं आपल्याला. आणि इथे एक जुन्या काळातली टाकी होती त्यालाही सिमेंटिंग केलं आहे. खास. आणि इथनं खालनं पण एक छोटा पाईप काढला आहे. हे वाहत वाहत खाली चाललं आहे. भारी. आंबेझरा. रस्ता तर मळलेला आहे पण भरपूर पाऊस झाला म्हणे या परिसरात गेल्या काही दिवसात. त्यामुळे सगळी झाडं कोलमडून खाली आली आहेत. त्यामुळे पाय वाटेवरती आले ते दूर करावे लागतात. बबन ही कुठली वाट आली आता? ही आपले आपण चढता आंबेझराची वाट. हा आंबेझरा चढतोय आपण. आणि हे आता येते टोकाची वाट आहे. ही टोकाची वाट म्हणजे आपली गाळदेवी. म्हणजे आपण यांनी उतरणार. उतरणार. ओके. म्हणजे आपण आता इथनं वरती चढतोय. वरती चढणार आता. आणि येताना या वाय जंक्शनला येऊन ही आता जी आहे ही आंबेझरा आणि ही टोकाची. आपण गावातली नावं घेऊ ती सोपी आहेत गाळदेवी आणि गाणीची वाटपेक्षा. सो हा वाय जंक्शन आहे. हा वाय जंक्शन आहे. सो ओंकार जिथं थांबला आहे ही आपली आंबेझरा आणि ही टोकाची. आंबेझरा म्हणजे गाणी आणि टोकाची म्हणजे गाळदेवी. हे जे माथा दिसतोय हा याच्यावरती पोचलो की आपण पठारावर येतो आणि आपली आंबेझरा म्हणजे गाणीची वाट कंप्लीट होते. तिथनं आपण मग मंदिराकडे जाऊ. ही सगळी झेंड्यांची वाट आहे. इथं पूर्ण सगळीकडे झेंडे लावले जे गाळदेवीची वाट पण म्हणतात त्याला. चांगला चढ आहे शेवटचा.
ओंकार इनामदार. खूप थकवा चढे. पुढं मस्त धुकं पसरलं आहे पठारावर आल्यामुळे. रात्र आपण देशावरती आता पोचतो आहे, त्यामुळे मस्त धुकं साठलं आहे. हा ओपनिंग आपलं. शेवटचा चढ जरा चांगलाच हातीवरचा होता, त्यामुळे मस्त हार्टबीट्स जोरजोरात झालेत. होपफुली लास्ट मॅच. आणि हे आलं पठार. आंबे जरा उर्फ गाणीची वाट कंप्लीट. मस्त रे, ब्युटिफुल. सो आंबेझरा उर्फ गाणीच्या वाटेच्या टॉपवरनं एक व्ह्यू बघू. हे खाली सगळं दिसते आपला सिटी एरिया, म्हणजे गावातला वडप वगैरे एरिया. हा खाली आपला जो दिसतोय हा भिवगड केवढूसा दिसतोय. सो आता भिवगडाच्या इथे हे जे आहे गौर कामत आणि इकडं वदाप, अशी 2 गावं आहेत भिवगडच्या आजूबाजूला. खूप छान व्ह्यू आहे, मस्त. वरती सगळं धुकं आहे आत्ता देशावरती. मस्त धुकं पसरलं. आम्ही आता निघालो आहे गारोबाई मंदिराकडे. साधारणतः 15-20 मिनटं लागतील तिथपर्यंत जायला. तिथे एक छोटासा ब्रेक घेऊ आणि मग गाळदेवीकडं मोर्चा वळवू. वातावरण खूपच सुंदर आहे. देशावर आल्यामुळे चांगलंच धुकं आहे दूरपर्यंत. मेन म्हणजे पाऊस नाही आहे आणि छान एका साईडला जंगल आहे आणि या साईडला खाली दरी आहे. आता मगाशी बघितलं आपण. हा धुकं आलं बघा. हो, फुल धुकं भरलं जंगलात. नभू उतरू आलं तर गाणं लक्षात व्हायचं ते जबरदस्त. जंगलामध्ये ढग उतरले किंवा धुकं आलं की असं वाटतं की आयुष्यच थांबलंय. इतकं सुंदर वाटतंय, मस्त. आपण हा रस्ता कुठं चाललाय? हा रस्ता चालला बैरीगडावर चालला. बैरीगडावर आणि कोंडेश्वरकडे आणि कोंडेश्वरला. आणि आपलं गारोबाई मंदिर आहे. हा, हे गारोबाई मंदिर. हां बरोबर. हे आहे चेडोबा देवस्थान ढाकचं. याला गारोबाईचा राखणदार म्हणतात. मस्त. आणि इकडं आपलं गारोबाईचं मंदिर. हाय धुकं आहे सुंदर. गारोबाई मंदिर. धुक्याचा गडदपणा कसा कळतोय. मागं एकदम दाट धुकं कमी 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 होत आलेलं पुढं. अजब, झकास. श्रमपरिहार थोडासा. आत्ता 11 वाजले बरोबर. आम्हाला वरती यायला 1.25 तास लागले गडद गावापासून. 11:30 पर्यंत आम्ही इथनं निघणार गाळदेवीने असा प्लॅन आहे. इथे पण जमला तिथे पार रस्ता दिसत. इथे येतं धुकं पावसामुळे ना. हो दिसत नाही काय. हो धुकं आपलं रस्ता दिसला. हो. आता आम्ही गारोई मंदिर सोडलं आहे आणि आता गाळदेवीकडे मोर्चा वळवतो आहे. एकच रस्ता आहे, याच रस्त्याने आम्ही आलो होतो आत्ता. पण मध्ये वाय जंक्शन आहे, तिथनं आपण उजवीकडं गाळदेवी घाटाने जाऊ.
आणि मग खाली उतरून जमलं तर भिवगड पण करू. 11:30 होत आहेत. अप्रॉक्सिमेटली 1.5 तास लागेल खाली उतरायला. लेट्स सी. सुख म्हणजे काय असतं हे असतं. सुंदर धुक्यातनं जाणारी वाट, काही गर्दी नाही, रात्र एक माणूस नाही आम्हाला सोडला तर. काही गाई म्हशी चरतायत फक्त इकडे तिकडे, पण अजब. अजून काय पाहिजे. सगळ्यांना मजा येते. कसं वाटतंय? स्वर्गात. काय ओंक्या? अरे सुंदर असं वाटतं की So, आपण आता वाय जंक्शनच्या एकदम जवळ आलो आहे आणि मग आपण डावीकडनं चढलो ती गाणीची वाट आणि आपण आता उजवीकडे वळणार ती आपली गाळदेवी. थोड्याच पुढे येईल आता वाय जंक्शन. क्लास. काय सुंदर व्ह्यू आहे. हा आपण जो झेंडा खालनं बघत होतो तो. आणि आपण परत आता ओपनिंगला आलो. आता या वाटेवरती भरपूर झेंडे आहेत असे म्हणतात कंटिन्यू खालपर्यंत. आणि आपल्याला आता भिवगड दिसेल खाली. सुंदर, अतिसुंदर, खूपच छान व्ह्यू आहे. ढगांची रांग लागली आहे मस्त. क्लास. अजून एक गोष्ट बघू आपण जी सकाळी चढलो ती ही गाणीची वाट आणि आता आपण उतरतोय गाळदेवी टोकाची वाट. तर आपण सकाळी जेव्हा गाणीची वाट चढलो तेव्हा हे आपल्याला लागलं होतं तुळशीच्या माळावरची वाडी. आणि आता आपण उतरताना गाळदेवी उतरताना आपल्याला ह्या ज्या झोपड्या दिसत आहेत ह्या आहेत जांभूळ भुवन किंवा जांभूळ भवन असं नाव आहे त्याचं. या दोन्ही छोट्याशा आदिवासी वाड्या आहेत, 4-5 घरं असलेल्या. आणि समोर आपल्याला दिसतोय तो भिवगडचा किल्ला. वाट खूप मस्त आहे, टोकाची वाट. आपण आत्ता जी गारोबाई देऊळ बघून आलो तिथं हा सोहळा झाला होता 13 एप्रिलला, त्याचा हा बोर्ड आहे. सो आपण आता पोचलो आहे जांभूळ भवन, जे आपण वरनं बघितलं होतं. हे पठारावरची एक छोटीशी वस्ती, तिथे आलो. मस्त वाट आहे, मोठा रस्ता एकदम. ते मगाशी आपण जो बोर्ड बघितला गारूबाईचा पालखी सोहळ्याचा, तर पालखीचा रस्ताच आहे हा मोठा असल्यामुळे इकडनं बरीच लोक वरती जातात मंदिराकडे. काय नजारा आहे. तर मगाशी आपण जो झेंडा बघितला जिथनं आपण उतरलो तो हा इथे आहे. तिथनं आपण आता उतरून खाली आलो आणि हे एक जण चालले जातात वरती ढाककडे. अरे सुंदर. आपण आता पोचलो आहे खिंडीमध्ये. आपण आता भिवगडावरती चढाई करणार आहोत. भिवगड पण बघून घेऊयात आलोच आहे इथपर्यंत, कारण की वेळेत पूर्ण झाला आहे ट्रेक दोन्ही घाटवाटांचा. सो भिवगडला व्हिजिट झालीच पाहिजे. आता आपण असे ज्या पायवाटांनी वरती जाऊ किल्ल्यावरती. आपण सकाळी आलो तीही खिंड आणि मग आपण असे या रस्त्याने वरती गेलो आणि घाटवाटा केल्या आपल्या. आता आपण इकडं नंतर उतरणार, पहिले आपण इकडनं किल्ल्यावरती जाऊ आणि किल्ला बघून घेऊ. बाकीचं पब्लिक पाऊस असल्यामुळे स्लिपरी झाला वाटा, थोडंसं रिस्की. आम्ही आता इकडे या घाटवाट्यावर गेलो होतो.
भिवगडाला तसं महत्त्व खूप आहे आणि सध्या इथं ह्याचं संवर्धनाचं काम पण खूप चाललं आहे. त्यामुळे ही सगळी टाकी वगैरे स्वच्छ केलेली दिसतात आपल्याला. मी एकेकाळी 2004-05ला आलो होतो, तेव्हा इथे खूप कचरा होता, गाळ होता. हे इथलं एक खांब टाका आहे, खूप सुंदर. हो, पण आता चांगलंच संवर्धनाचं काम आहे. ते जोत्याचे अवशेष आहेत. सो आता इथनं आपल्याला आपली गाळदेवीची घाटवाट दिसते आहे. हा समोर इथं झेंडा आहे, इथनं आपण उतरलो आणि त्याच्यावरती आपण गेलो होतो. पाणपोई हे सगळ्यात महत्त्वाचं टाकं या किल्ल्यावरचं. असं म्हणतात की ह्या एका टाक्यामुळे अख्ख्या किल्ल्याला पाणी मिळतं. हो, पण हे टाकं काही वर्षापूर्वी पूर्ण गाळ होता इथपर्यंत. हे आत्ता संवर्धन संस्थांनी मोकळं केलं सगळं. आता खूप सुंदर आहे आणि हे प्यायचं पाणी आहे पूर्णपणे. आपण अजून एक टाकं बघतोय. शोध मोहीम चालू आहे. या वदप गावातनं इकडनं खिंडीमध्ये आलो, किल्ल्याच्या आणि गाळदेवी खाण्याच्या. इथं येऊन आपण हा डोंगर चढलो आणि राईट मारून आपल्या गाणीच्या वाटेने वरती गेलो. वरती जाऊन आपण ढाकच्या इकडं गारुबाई मंदिरापर्यंत गेलो आणि तिकडनं या वाटेने उतरून खाली आलो, जे की गाळदेवी आहे. सो एकूण ट्रेक कसा झाला? मस्त झाला ट्रेक. ॲक्च्युली गेल्या काही ट्रेकपेक्षा खूप सोपा झाला. हार्डली 5 तासात ट्रेक संपला. 8:30ला सुरू केलं होतं, आता अप्रॉक्सिमेटली 2 वाजता 1:30-2 वाजता आणि त्यात भिवगड किल्ला पण झाला. सो आम्ही ठरल्याप्रमाणे आम्ही ठरवलं होतं गाळदेवी चढायची आणि गाणीची वाट उतरायची, पण आमचा जो वाटाड्या होता त्यांनी खूप चांगला सल्ला दिला आम्हाला. तो म्हटलं आपण गाणीनी चढूयात आणि गाळदेवी उतरूयात, बिकॉज गाणी उतरताना खूप स्लिपरी आहे आणि ते खूप बरं झालं. आणि चढतानाच आम्ही बऱ्याचदा सटत होतो, पाय घसरत होते, त्यामुळे गाणीनी चढणं योग्य झालं. वरती आम्ही गारुबाई मंदिरापर्यंत गेलो, ढाक गावापर्यंत गेलो नाही. गारुबाई मंदिरामध्ये आम्ही 11 वाजता पोहोचलो. 8:30ला सुरू केलं होतं. थोडासा नाश्ता केला आणि गाळदेवी घाटाने खाल्लेलो. गाळदेवी घाट खूप मस्त प्रशस्त आहे, उतरायला सोपं आहे, चढायलाही सोपं आहे, खूप वापरात आहे. आपण शूट केलंच होतं की पालखी मार्ग आहे तो. पालखीला तिकडे लोक जातात गारुबाईच्या मंदिरामध्ये गावातनं. आणि मग खाली आपण खिंडीत उतरून भिवगड किल्लासुद्धा केला. आता भिवगड किल्ल्यावरच आहोत आपण आणि 2 वाजताच आपला ट्रेक संपतो आहे, जे की खूप चांगलं आहे. आणि आमच्याबरोबर आलेले वाटाड्या पण चांगला होता, बबन. आणि आम्ही साधारणतः 10 लोक होतो. 10 लोक असून 2 वाजता ट्रेक संपवणं इज अ गुड थिंग. आणि बिकॉज घाटवाटा सोप्या होत्या, तर मजा आली. आणि असंच पुढचे ट्रेक करू. ऑफबीट आणि ऑफबीट भटकंतीमध्ये भेटू. बाय फॉर नाव. पुढच्या ट्रेकला लवकरच भेटू. थँक्यू.